माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंब लोणं उतरवून स्वागत केले जाते। आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे। विशेषतः घरी येणारी पाहुणी जर माहेरवाशीण असेल तर तिचे कौतुकही खास वेगळेच केले जाते। माहेर येणाऱ्या गौरीचे म्हणजेच देवी पार्वतीचे स्वागत कौतुकाने उत्साहाने केले जाते। गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे। गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो। भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते, म्हणून त्यांना ज्येष्ठ गौराई असेही म्हटले जाते। गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते। म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते। तर गौरी पूजनाच्या विविध पद्धतीही आहेत। घरोघरी कुळचाराप्रमाणे वेगवेगळे गौरी पूजन केले जाते। काही ठिकाणी उभ्या मातीच्या किंवा धातूच्या गौरी असतात। काही ठिकाणी नदीतील 5 किंवा 7 खडे आणून गौरींचे पूजन केले जाते। खडे आणताना मागे वळून पाहायचे नाही असे सांगितले जाते। खडे एखाद्या कलशात ठेवून त्याचे पूजन केले जाते। काही घरांमध्ये तांब्याच्या भांड्यावर मुखवटे रेखाटून गौरी पूजनाची परंपरा आहे। काही घरांमध्ये तेरड्याच्या झुडपाची गौरी म्हणून पूजा केली जाते। मुखवट्याच्या गौरीचे आवाहन करताना हे मुखवटे तबकामध्ये ठेवले जातात, तसेच त्यावर वस्त्र पांघरले जाते। या 2.5 दिवसांच्या पूजनानंतर गौरीची पाठवणी केल्या जाते। गौरी पूजन हे दरवर्षीच आमच्या घरी केला जाते आणि माझ्याच घरी नाही तर ज्यांच्याही घरी गौराई पूजन असतं त्यांच्या घरी एका वर्षामध्ये ते 4 वेळा गौरी पूजन करू शकतात। जसं की आमच्या घरी जेव्हा गणपती बाप्पा येतो तेव्हा गौराई त्यांना घेण्यासाठी आलेली असते आणि गौरी पूजन आम्ही ह्या टाइमला करतो। पण दुसऱ्या घरी पाहिलं तर कधी 8वीला असते, कधी दिवाळीमध्ये केला जाते, तर कधी कोणाच्या घरी नवरात्रीमध्ये केला जाते। साधारण सर्वांच्याच घरी ज्यांच्याही घरी गौराई बसते त्यांच्या घरी आईचे मुखवटे असतात, धड असते, पायली असते, त्याच्यावर आईची स्थापना केली जाते आणि स्थापनेचं विशेष महत्त्व असं की घरात सुख, शांती, समृद्धी, यश, भरभराटी आणि आरोग्य देण्याकरिता ती आलेली असते। साधारण लेकीचं माहेर म्हणजेच गौराईचं माहेर आमचं घर हे 2.5 दिवसाचं तिचं माहेर असते। पहिला दिवस म्हणजे तिचं आवाहन, दुसरा दिवस म्हणजे तिचं पूजन आणि तिसरा दिवस म्हणजे तिचं विसर्जन। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।